शांताराम महाराज दौंड आदरणीय हरिभक्तीपर्यंत भौगोलिक होतो La
तुम्ही जरी स्वर धरले ना तसे मग माझ्या स्वरात म्हणजे त्या विठ्ठल याला तरी याले लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांडा घाटे ते नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी मस्त ते पाया भरी मस्त पाया भरी मस्त पाया Hare
काल्याचं कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन. सात दिवस भगवंताची आराधना करून भगवंताला प्रसन्न करून घेतलं आणि असा असणारा परमात्मा काल्याच्या रूपाने प्रसाद देणार आहे, म्हणून प्रसादाचं कीर्तन आहे. ऐसे वक्तृत्व कवणा आहे जेणे रिझा तुम्ही, असे तुम्ही सगळे श्रोते मंडळी असल्यामुळे एवढं काही माझ्याकडे वक्तृत्व नाही, तुमचा अंतःकरण रिझेल. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणावं, ऐसे वक्तृत्व कवणा आहे जेणे रिझा तुम्ही. तरी सुद्धा बालक बापाचे ताटे पिढे आणि बापा तेच जेवू लागे, की तो संतोष येणे वेगळे मुख चिवडले. याप्रमाणे आध्यात्मिक क्षेत्रातलं संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांच्या पिढ्यांच्या वक्तृत्वानं महाराष्ट्र निनादून टाकला, असे गिरी घराण्याचे सत्य प्रवर्तक अण्णासाहेब समुपस्थित आहेत. विशेष करून उपस्थित आहे का योगायोगाने आहे, माझा योग आहे, पण तेही मोठ्या आरोग्यातून आता चांगले सावरले आहेत. ईश्वराने त्यांना प्रदीर्घ आयुष्य पुन्हा महाराष्ट्राची सेवा करण्याकरता दिला आहे. त्याकरता भगवंताला टाळ्या वाजवून धन्यवाद देतो. त्याची वाटचाल खरं नंतर कृष्ण मार्गाने चालायची आहे. त्यांच्या नावातले विला गेले ना, ते प्रति महाराज बनते. विला वजा केल्या त्याच्यात आणि आमचे हृदयस्थ असणारे गुरुजी, त्यांना मी पण माहिती नव्हतं की येणार आहे की नाही, मला पण माहिती नव्हतं मी येणार आहे की नाही. प्रकृती कधी काय होती, खालीवर 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 सारखं, पण शेवटी रात्री ठरवलंच जायचंच. पुढच्या वर्षी नाही राहिलं तर ती खंत राहून जाईल ना. तुम्ही नाही राहिले किंवा मी नाही राहिलो तुम्ही सांगता येत नाही प्रकृतीचं काय आहे. पुनश्च एकदा त्या सगळ्या मंडळीचं दर्शन होईल, रामदेवतेचं दर्शन होईल. नाही तरी शरीर हे भजनाकरता दिलं आहे, असं राखून ठेवून तर किती दिवस राखून ठेवणार ना. हे दुःख म्हणून नको करायला, ते दुःख म्हणून नको करायला. शेवटी ठरवलं आहे, होऊन काय होणार नाही. ज्याच्यासाठी देवी देणारी आहे भजना गोमटा, ते करता करता जर झालं तर चांगलंच आहे. म्हटलं चला जाऊया.
ज्या परमात्म्याने निर्माण केली तो या सृष्टीचा परमात्मा एक महत्वाचा घटक आहे. त्या परमात्म्याची साधना करून त्या परमात्मा स्वरूप जे झाले आणि परमात्मा स्वरूप होऊन जगाला दाखवलं की आम्ही परमात्मा स्वरूप झालो आहोत, असा दुसरा वर्ग आहे, त्याला आपण संत असं म्हणतो. तिसरा असा वर्ग आहे त्याने बरे वाईट खूप कर्म केले, एवढे कर्म केले भगवंताजवळचं जे काही स्टोर हाऊस आहे ना ते संपलं कर्म साठवून. त्याची सगळी मेमरी संपली सोप्या भाषेमध्ये. भगवंताने सगळे कर्म त्याचे क्लाउड होल्डिंग मध्ये ठेवले. ही टेक्निकल भाषा आहे, ज्याला कळेल त्याला कळेल ना. तुला कळलं ना? म्हणजे एवढे कर्म झाले का ते स्टोर ठेवता येत नाही, म्हणजे आकाशात ठेवावे लागतात. पण एवढे झालेले कर्म भोगण्यासाठी आता कोणाला तरी पाहिजे ना. कर्मे जे उडावे ते सुखदुःखे फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. मग तिसरे जे आले ते तुम्ही आम्ही प्राणी सगळे. पहिला आहे परमात्मा, दुसरे आहे परमात्मा स्वरूप झालेले संत. नाहीतरी संत आणि देव हे एकच आहे आणि प्रमाण आहे. आणि तुम्ही आम्ही आहोत ते कर्मामुळे यावं लागतं. आणि कर्म हे सुखाचं आणि दुःखाचं असतं. असं कोणी प्राणी नाहीये सुखासाठीच जन्माला आला आहे. असं कोणताही प्राणी नाहीये जो दुःखासाठीच जन्माला आला आहे. सुख आणि दुःख हे संमिश्र असतात. तिसरा वर्ग आहे. चौथा वर्ग असा आहे त्याला पाप पुण्याचं काही देवाने त्याला बळजबरी पाठवलेलं आहे. खंती ते न करा होणे गाढ हो दुसरा, अशी वर्ग आहे. मग ह्या सगळ्या वर्गांची भाषा वेगवेगळी आहे. देवाची भाषा वेगळी आहे, संतांची भाषा वेगळी आहे, माणसांची भाषा वेगवेगळी आहे आणि पशुपक्ष्यांची भाषा वेगवेगळी आहे. देवाचा संपर्क झाला त्याचा परिणाम वेगळा आहे. माणसाचा संपर्क माणसाशी आला त्याचा परिणाम वेगळा आहे. आणि पशुपक्षाशी संपर्क आला त्याचा परिणाम वेगळा आहे. एक एक वाक्य हे सूत्र रूपाने आहे. एका वाक्याचा खूप मोठा विस्तार करता येतो. तर करायची गरज नाही, शक्य पण नाही. पहिला फक्त देवाचा घेऊया. देवाची भाषा वेगळी आहे. देवाची भाषा नेहमी अर्थ धरून बोलण्याची भाषा, सरळ सरळ देवाची भाषा नाही. जर तर गीतेत पहा, भागवतात पहा, अभंगात पहा, गीतेची भाषा तशीच. यथा प्रपद्यन्ते
तांस्तथैव भजाम्यहम् तेव्हा येषां सततयुक्तानां भजतां देवी पूर्वकम् आणि मग काय करेल ददामि बुद्धियोगन्तं येन मामुपयान्ति ते. जर तरची भाषा ही देवाची आहे. संतांची भाषा ही जर तरची नाही. संत हे मोठ्या हृदयाचे असतात. त्यांना कोणाला बोलवायचं असेल ना, एक तू ये इकडे कीर्तनाला, तू ये कीर्तनाला, तू ये कीर्तनाला. लहान्याने अरे, मोठ्याने या, स्त्रियांनी या, पुरुषांनी या असं नाही म्हणत. या रे या महात्मा म्हणत नाही कोणी. असं म्हणत का श्रीकृष्ण महात्मा नाही म्हणत कोणी. पण तुकोबारायांना महात्मा म्हणतात, ज्ञानोबारायांना महात्मा म्हणतात. तर त्यांची भाषा ही व्यापक त्याची आहे. देवाची भाषा तशी नाही. जर तू येशील ना तर मी, आणि तुमची आमची भाषा काही वेगळी नाही, देवाच्या भाषेसारखीच आहे. हीच गोष्ट जर गिरीबाजाला सांगायची ठरली तरी खूप रंगून सांगितली असते. पण मला तिथे रंगवत स्वभाव नाही म्हणत तसा. जर आहेर लग्नामध्ये आहेर असेल, एवढे लोक पैसे देतात, आहेर देतात, लोक टिपून ठेवतात. त्याने किती दिला, त्याने किती दिला, याने किती दिला. 10 वर्षांनी त्याच्या मुलाचं लग्न निघाला की यादी काढतात. त्याने काय दिला होता, तांब्या. 10 वर्ष झाल्यानं मग कळशी द्या. ही तर आपली माणसाची भाषा आहे. देवाची भाषा वेगळी, संतांची भाषा वेगळी, माणसांची भाषा वेगळी, पशुपक्ष्यांची भाषा वेगळी आहे. पण ती माणसांना कळत नाही. हे पक्ष्यांचं दुर्दैव आहे. हो ना. एखादा सद्भाग्य असतो की तो एखाद्या झाडावरती तो कावळा बसलेला असतो, त्याची भाषा ज्ञानेश्वर महाराजांना कळते. ज्ञानेश्वर महाराजांची भाषा त्या कावळ्याला कळते आणि उड म्हणल्यानंतर तो उडायला लागतो. उडरे उडरे कावळ तुझे सोन्याने बनविला कावळ. उडरे उडरे कावळ तुझे सोन्याने बनविला कावळ. उडरे उडरे कावळ तुझे सोन्याने बनविला कावळ.
पक्ष्यांनाही भाषा असते, पण ती भाषा माणसांना समजत नाही. मला बोलायचं असंच नाही बोललं बरं का मी, ते प्रत्येक वाक्याला प्रमाण आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी योग्याचं वर्णन करताना ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हटलं आहे, मुंगीचे मनोगत ओळख. देवादिकांची कुजबूज तो कानाने ऐकू शकतो, पण प्रस्तुतच्या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी नाही पक्षाची भाषा सांगितली, नाही माणसाची भाषा सांगितली, नाही संतांची भाषा सांगितली. संतांची भाषा नाही सांगितली. ज्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज यांनी गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि गोपाळ यांच्यामध्ये झालेला जो संवाद, त्या संवादाचा अनुवाद केला आहे. भगवान श्रीकृष्णांचं जीवन हे परिपूर्ण जीवन आहे. जो एका कामाकरता येतो, जाताना कोट्यामध्ये कामं करून जातो. एक कार्यार्थमागत्य कोटी कार्य चकार, असं ज्याचं लक्षण केलं जातं ते परिपूर्ण. भगवान श्रीकृष्ण हे परिपूर्ण आहे. 11 वर्ष गोकुळा वृंदावनामध्ये राहिले कृष्ण महाराज, भगवान कृष्ण. 14 वर्ष भगवान मथुरेमध्ये राहिले. 100 वर्ष द्वारकेमध्ये राहिले. पण हे तिन्ही ठिकाणं भगवंताला फारसे आवडले नाही. भगवंत कायमचा 28 युगापासून एकाच ठिकाणी राहिला, ते म्हणजे पंढरपूर सुद्धा. म्हणून शंकराचार्यांनी त्याला महायोग पीठ म्हटलं आहे. बाकीचेही धामच आहेत, पण पंढरपूरमध्ये भगवंत 28 युगापासून विटेवरती उभा आहे. आणि म्हणून संतांनी जो काला केला आहे तो पंढरपूरमध्ये, आणि त्या काळात गोपाळांनी काला केला आहे तो वृंदावनामध्ये. तूर्त आपण अभंगाची भाषा समजून घेऊया. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, गोपाळ आणि भगवान श्रीकृष्ण या दोघांची चर्चा सुरू झाली. देवा, अरे एवढं आमच्या दही, दूध, लोणी, गाई एवढ्या समृद्ध आपल्याकडे आहेत, पण आमच्या पोटाकडे कोणी पाहत नाही. घेतलं तर दूध डेअरीत, घेतलं की दूध डेअरीत, पण आमच्या डेअऱ्यात पण दूध टाकत नाही ना. भगवंत म्हटले, काही काळजी करू नका. नव्हे विटेवरती असणारा परमात्मा हा देण्यासाठीच उभा आहे. पंढरपूरला जो परमात्मा उभा आहे ना, संतांनी सांगितलं तो देण्यासाठीच उभा आहे, दुसरं काही हेतूच नाही. आणि त्याही परमात्म्याने सांगितलं, माझा स्वभावच आहे देण्याचा, पण तुम्ही देतो 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 असं म्हणून वहीत नका लिहून ठेवा. आम्ही देतो तुम्हाला, आम्ही देतो तुम्हाला, आम्ही तुम्हाला देतो. दरवर्षी सांगितलं देतो, तुमच्या नावावर दिलेलं आहे, तर आमच्या खिशात आलं नाही ना काही. भगुरे गुरुजींना दिले आहे, त्यांच्याकडे गेले कुठे आहे? मग देवाने सांगितलं, सगळ्या जगाला सांगा
आमचा परमात्मा ना असा देतो असा देतो असा देतो, पोट भरेपर्यंत देतो दुसऱ्या चरणात. आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, तुकाराम महाराजांनी ही उद्घोषणा भगवंताची केल्यानंतर भगवंत कसा आहे, पोटभरी देतो, पोटभर देतो आहे. ह्या जगात माणूस पोटभर कोणालाच देऊ शकत नाही आणि दिल्याने कोणाचंच पोट भरत नाही. दोन गोष्टी. तुम्ही कोणाचं पोट भरू शकत नाही आणि कोणाचं पोट भरत नाही. का? एका वाक्यात कारण. तुम्ही जेव्हा पोट भरवतात ना कोणाचं, तेव्हा कोणाकडून आणून तुम्ही पोट भरवता. त्याच्याकडनं त्याच्याकडनं याच्याकडनं याच्याकडनं आणि मग पोट भरायचं. म्हणजे जेव्हा तुम्ही पोट भरवतात दुसऱ्याचं, तेव्हा ती वस्तू तुम्ही स्वतःची नसते, दुसऱ्याकडनं आणावी लागते. हे पहिलं कारण आहे. कारण तुम्ही काही धान्य पिकवत नाही, तुम्ही काही पाणी पिकवत नाही, तुम्ही काही वारा आणत नाही. या पंचभूतातलं एकही घटक तुमच्या हातात नाही ना. त्यामुळे तुम्ही दुसऱ्याच्या आडणं पोट काय भरणार. आणि दुसरी गोष्ट आहे, पोट कधीच भरत नाही. पोट मोठं होऊ शकतं, भरत नाही. पोट काही रिकामं असतं. याकरता संतांना अभंग लिहावे लागले. आणि सगळे वारकरी काकडे पहाटे पहाटे ते म्हणतात, या पोटा कारणे का झालो पांगुला. म्हणतो नाही ना भरत पोट. आणि या पोटाने कुठपर्यंत नेलंय माणसाला. काय म्हणतात ना, आम्ही दिल्लीला आहोत. चांगलं आहे. आमचे काय मित्र होतं, आम्ही अमेरिकेत आहे. कोणी सांगतो आम्ही जर्मनीमध्ये आहोत, आम्ही फ्रान्समध्ये आहोत. कशा करतात? फोटो काढतो ना. फक्त त्याला नाव वेगवेगळे आहे. मी आता सध्या आम्ही गावी राहत नाही. मग कुठे आहे? आम्ही जरा सिटीमध्ये राहतो, जॉब करतो. कशासाठी? पोटासाठी. आणि लोक, तुम्ही 100 वर्ष 50 वर्ष दुसऱ्याच्या गावी राहा, लोक तुमचं गाव पण नाही. म्हणजे पोट हे कधीच भरत नाही. पोट भरवू शकतो ह्या जगामध्ये तो फक्त परमात्माच. याचं कारण एक आहे, पोट हे 10 इंद्रियांचं प्रतिनिधित्व आहे. कारण डोळ्यातनं 10 इंद्रियातनं ज्या काही
एनर्जी येते ती मेंदूत जाते, त्याची पुन्हा सप्लाय सगळ्या इंद्रियांच्या मध्ये होतो आणि मग शरीर तंदुरुस्त राहत. असा हा शरीरशास्त्राचा अॅनाटॉमीचा नियम आहे. हा भगवंत म्हणतात मी शरीर निर्माण केलं आहे आणि हे शरीर जर माझ्याकडे लागलं ना, हे इतकं तृप्त होतं, त्याला काही तहान लागत नाही, भूक लागत नाही, रात्र कळत नाही, दिवस कळत नाही, इतकं तो परिपूर्ण होतो. ते इंद्रिय तृप्त होतात. कारण परमात्मा हा परिपूर्ण आहे आणि त्यांनी कृपा केली की ते माणसंही परिपूर्ण होतात. त्यांना तहान लागत नाही, भूक लागत नाही, रात्रंदिवस त्याच्या चिंतनामध्ये असतात. गुरुवर्य गाडेकर महाराजांना विचारा, ते त्यांच्या अंतरंगातला अनुभव सांगतील. त्यातील ही थोडी सुद्धा असाध्यता नसेल. हो बाबा, विठ्ठला देतो म्हणता, आधी देतो पोट भरी, आधी देतो पोट भरी, लवकर द्या, पोट भरू द्या, तुम्ही जा, आम्हाला जाऊ द्या. भगवंत म्हणतात हा माझा पहिला डेमो आहे, दाखवायला तुम्हाला. आता माझी पॉलिसी तुम्हाला सांगणार आहे. ती जर तुम्हाला ती कळाली तर तुम्हाला मी हे सगळं देतो. मग काय करावं लागेल? मी तुम्हाला पोट भरेपर्यंत देतो, पण माझी पहिली अट आहे ती जर मान्य झाली तर तुम्हाला आज आता येथे पोट भरून देतो. काय पहिली अट? याला तारे यारे लागे, 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 याला रोग्याला बरेच औषधं असतात रोग बरे होण्यासाठी. सगळे औषध देऊन रोग बरा होत नसेल ना, संगीत ऐकायला होतात. त्यामुळे मी बरेच औषध घेतले पण ते बरे झाले नाही. मला संगीताचं औषध घेतले. भगवंताचीच भाषा आहे ना ती, माणसाची भाषा नाही. देवाची भाषा वेगळीच आहे. भगवंत म्हणतात आधी देतो पोट भरी. काय आट आहे? याल तरी यारे लागे, याल तरी. तरी हा शब्द आहे, जरी हा शब्द नाही, पण जरी हा शब्द लावून घ्यायचा असतो. ज्ञानेश्वरीमध्ये असेल, अभंगामध्ये असेल, त्यासाठी नमुना दाखल उदाहरण म्हणून सांगायचं. 9व्या अध्यायामध्ये जरी काय तरी अवधान एकले दिले तर शब्द आहे, पण त्या तर शब्दाचा संबंध जर शब्दाशी 10व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकाच्या पहिल्या ओळीशी जर त्याचा संबंध आहे. या तरी माझं काय आग्रह नाही तुम्हाला,
पण जर तुम्हाला यायचं असेल तर माझ्या मागे मागे या. याल तरी यारे लागे. लागे शब्दाचा अर्थ होतो संबंध. लागे शब्दाचा अर्थ होतो प्रेम. लागे शब्दाचा तिसरा अर्थ होतो जवळीक. आपण म्हणतो ना सारखं पाठीमागं सर लागून लागून एक चटक लागणं या अर्थाने आहे. पण लाग शब्दाचा अर्थ ज्ञानेश्वरीमध्ये प्रेम, संबंध, भक्ती या अर्थाने तो आलेला आहे. जर तुम्हाला माझ्या पाठीमागे यायचं असेल तर संबंध प्रस्थापित करून तुम्ही या. जगद्गुरु तुकाराम महाराज जेव्हा देवाकडे जातात, देवा तूच माझा बाप आहे, तूच आई आहे, तूच चुलता आहे, तू सगळा आहे, जे काही आहे सगळं तूच आहे. बाप माय चोरला विठ्ठला भगिनी आणि बाबा. विठ्ठल भगिनी आणि बाबा. विठ्ठले विना झाडला गोता. तुका म्हणे आता नाही दुसरे. तुका म्हणे आता नाही दुसरे. विठ्ठला पुणे ते दैवत. विठ्ठला पुणे ते दैवत. त्याला म्हणतात लाग. जगाची सगळे संबंध तोडून टाकायचे आणि एकाच परमात्म्याशी आपले संबंध जोडायचे. त्याला म्हणायचं याला तरी अरे लागे. या लागाने या, या प्रेमाने या, या संबंधाने या, या जोवाळ्याने या. देवाचे संबंध जुळले ना माणसाचा स्वभाव बदलतो. नाहीतर बाह्य आभूषण आणि कला धारण केल्यानं माणसं संतासारखी दिसतात, माणसं साधूसारखी दिसतात, माणसं महात्म्यासारखी दिसतात, पण माणसं माणसासारखी नसतात. गुरुजींना नेहमी म्हणतो, गुरुजी तुमच्या क्लासमध्ये एखादा राग नाही शिकले तर नका शिकू द्या. तुमच्या क्लासमधून बाहेर पडताना तो एक माणूस म्हणून बाहेर पडला. महाराजांना माहिती आहे हजारो कीर्तन लोक बसलेले असतात, टाळकरी असतात, प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो टाळकऱ्यांच्या. काय चाललंय काय चाललं म्हणजे जसा तो कीर्तनामध्ये उभा चांगला प्रेमाने दिसतो ना, तर रस्त्याला बोलताना सुद्धा तेवढाच प्रेमाने बोलला पाहिजे. सुखदुःखात तो सहभागी झाला पाहिजे. एकमेकाची विचारपूस केली पाहिजे, संकटात मदत केली पाहिजे. काय बरं आहे का असं विचारलं पाहिजे. नाही आम्ही ना वारकरी आहोत, आम्ही ना टाळकरी आहोत, आम्ही ना विडेकरी आहोत, पण माणूस म्हणून जर तुम्हाला बोलता येत नसेल, व्हॉट इज द यूज ऑफ दॅट? काय उपयोग त्याचा? नाही ते खूप दिवसाचे वारकरी आहे. तुम्हाला तुमच्या बायकोशी नीट बोलता येतं का? तुमच्या मुलाशी नीट बोलता येतं का? तुमच्या घरच्यांशी नीट बोलता येतं का? तुमच्या परिवाराशी नीट बोलता येतं का? जर तुम्हाला तुमच्या घराशी नीट बोलता येतं तर देवाशी काय बोलणार तुम्ही? जाताना असं वाटलं पाहिजे अरे थांबा थांबा एक 2 मिनिटं तुमच्याशी बोलायचं आहे. एवढी जर चांगली वागणूक असेल ना, देव तुम्हाला जसे असेल तसे धन्यवाद द्या. अरे बा चांगला माणूस आहे. आणि अशी मनस्थिती निर्माण होण्याकरता अध्यात्म आहे. विठ्ठला
देव म्हणतात माझा लाभ धरा, माझ्याशी प्रेम करा आणि मग काय करा, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. अवघे म्हणण्याचं कारण आहे की सगळी सृष्टी मीच निर्माण केलेली आहे आणि जर सृष्टी मी निर्माण केली असेल तर मी सृष्टीचा कारण आहे आणि तुम्ही सगळे कार्य आहात आणि कार्य जोपर्यंत कारणात लीन होत नाही तोपर्यंत समाधान नाही. याकरता तुम्ही माझ्याकडे या, एक अर्थ. आणि दुसरा अर्थ आहे परमार्थ करायचा असेल ना तो देवाला मान्य असायला पाहिजे, शास्त्राला मान्य असायला पाहिजे, गुरूंना मान्य असायला पाहिजे, देवमान्य संतांना मान्य असायला पाहिजे, पुराणांना मान्य असायला पाहिजे. लोक तसं नाही करत. मला वाटलं ना मी गेलो तिकडे, खरं म्हणजे ते विद्यार्थी असतात ना, शिक्षक आणि विद्यार्थी त्याच्यात चांगला फरक. काल का नाही आला, मला वाटलं तुम्ही नसणारच तिथे. हा राग का बसवला नाही, मला वाटलं हा राग तुम्ही विचारणारच नाही मला. नवरा आला तिथून, भाजी का केली नाही, मला वाटलं तुम्ही येणारच नाही आज. अरे येणार नाही म्हणजे रे मी नवरा आहे घरी येणारच ना. नाही मला वाटलं तुम्ही तिकडे जेवून याल तिकडून. पतीच्या मता अनुसरणी पतिव्रता, अध्यात्माचं अनुसरण करायचं असेल ना तर ते देवाच्या गुरूंच्या अनुसरणाप्रमाणे झालं पाहिजे. आणि सगळ्यात अवघड आहे गुरूंच्या सान्निध्यात राहणं आणि गुरूंची सेवा करणं. सगळ्यात अवघड. तुम्ही देवाजवळ राहू शकता, एखाद्या महात्माजवळ राहू शकत नाही. किशोर महाराजांनी मला सांगितलं या मुलाला ठेवा तिथे. मी हरकत नाही, तर मी ती नेम सांगितली, या नेमात त्या नेमात त्या नेमात. तू जसा गेला पुन्हा आलाच नाही, तू मला नेमच नकोय. सेवा कशी करायची ना गुरुजींकडनं तुम्ही शिकले. आता मुलं त्यांची सेवा करतात, त्यांनी खूप सेवा केली आहे. गुरुजी जर आंघोळीला गेले असेल तर लगेच कपडे बाहेर काढून ठेवायचे. ते गंध लावत असेल ते गंध लगेच बाजूला हे करून ठेवायचे, आरसा बाजूला ठेवायचा, देव बाजूला ठेवायचे. झालेले कपडे काढलेले कपडे लगेच घडी करून धुवून लगेच सुकट टाकायचे. त्यांची पूजा होईपर्यंत गेले आवरून ठेवायचे. एवढी त्यांनी सेवा केलेली आहे मी पाहिली. म्हणून लोक त्यांना कौतुक करतात पण त्याच्या पाठीमागे त्यांनी किती सेवा केली. तुमची कोण करीत असेल का एवढी? त्यामुळे मुलं तयार होत नाही. कसे होते तयार होते? गुरूंची सेवा करायची असेल ना, साधूंचा अंकीला आपला हरिभक्त व्हायचं आहे, फक्त एक व्हायचं नाही. काय हरिभक्त व्हायचंय, फक्त काय व्हायचं नाही, साधूंचा अंकीला व्हायचं नाही. भगवंत म्हणतात माझ्या पाठीमागे यायचं आहे ना, मग माझ्या पाठीमागे येताना माझ्या पाठीमागे या, मला मान्य असणाऱ्या संतांच्याही पाठीमागे या, मला मान्य असणाऱ्या गुरूंच्याही पाठीमागे या. आणि मग आजी देतो पोटभरी म्हणालो तोवरी. झालं का म्हटले? नाही, ही ताई 2 अटी सांगितल्या, आणखी एक अट आहे म्हटलं. हळू हळू चालला, हळू हळू चालला, हळू हळू चालला, हळू हळू चालला, हळू हळू
हळूहळू चला. अध्यात्मामध्ये वाटचाल करताना हळूहळू वाटचाल केली पाहिजे. संतांचे शब्द दिसायला अतिशय साधे असतात. ते शब्द आपल्या शब्दासारखेच असतात आणि आपल्याला सुद्धा वाटतं हे शब्द आपल्यासारखेच आहेत. गुरुजी, संतांचे शब्द आपल्या शब्दासारखेच आहेत, म्हणून कधी कधी वाटायला लागतं हे शब्द आपल्याच आहेत. संतांच्या शब्दाची उंची आणि आपली उंची पृथ्वी आणि हिमालयाच्या अंतरासमोर असते. म्हणून जेवढे मोठे माणसं असतात ना तेवढे साधे बोलतात. जेवढे मोठे माणसं असतात ना तेवढे साधे बोलतात. आणि जेवढे इम्प्रेशन दाखवायचं असतं ना तेवढे इतके शब्दाची बंबारडी करतात ना, श्रोत्यांना शेवटी म्हणावं लागतं, वाह काय कीर्तन झालं. काय झालं, काय झालं म्हणजे काय, वाह धबधब्याखाली हात धरल्यानंतर किती पाणी यावं तेवढं कळालं मला. हळूहळू चला म्हणजे असं नाही की हळूहळू चालायचं. हळूहळू तर सगळे चालतात ना. उपनिषदामध्ये एक मंत्र आहे, त्याचा अर्थ सांगून मी या शब्दाचा अर्थ. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरां निबोधत शूरस्य धारा निशिता दुरत्या दुर्गम ततस्तत् कवयो वदन्ति. याचा अर्थ आहे उत्तिष्ठत उठा, जाग्रत जागे व्हा, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरांनी बोधत कोणत्या तरी श्रेष्ठ महानुभाव पुरुषांच्या संगतीत जा. काय गरज आहे त्याच्या संगतीत जायची. आम्हाला काय वाचता येत नाही का, आम्हाला काय लिहिता येत नाही का, आम्ही काय शिकलो नाही का, आमच्याकडे काय ग्रंथ नाही का, आमच्याकडे लायब्ररी नाही का, सगळं आहे तुमच्याकडे. शूरस्य धारा निशिता दुरत्या. अध्यात्मातला मार्ग हा तलवारीच्या धारेप्रमाणे आहे. चालता चालता कधी तुमचा पाय कापून टाकेल काही सांगता येत नाही. कोण अध्यात्मातला मार्ग म्हणजे अध्यात्मातला मार्ग हा उद्धार होण्यासाठी आहे. पण अध्यात्मातला मार्ग इतका भयानक आहे, जीव घेणारा आहे तो. जन्म तन्मंतराचा जीव घेणारा आहे. म्हणजे काय, कोणत्याही क्षणी अधपतन होऊ शकतं. कोणत्याही क्षणी मनुष्य परमार्थाची वाटचाल बदलू शकतो, घसरू शकतो. बरेच माळकरी होतात आणि कोरोनाच्या काळात बऱ्याच लोकांनी माळा काढून टाकले मरण्याच्या तिथे. आणि त्यातले ज्याने काढले ते बरेच मेले पण. माहित असं लागणार कोरोनाच्या भीतीने बऱ्याच लोकांनी माळा काढून टाकल्या. डॉक्टरने सांगितलं काढावं लागेल, ते खावं लागतं ते. मी ते डॉक्टरांना विचारलं, बरेच 50-60 डॉक्टर आमच्या ओळखीचे आहेत. का डॉक्टर काय खाण्याचा संबंध आहे, काय संबंध आहे म्हटलं. विटॅमिन्स चांगले पदार्थ त्याला खायला द्यायचे पाहिजे असं. हे लोक ते देत नाही म्हणून आम्ही सांगतो हे द्या. पण त्या खाण्याचा आणि जगण्याचा काही संबंध नाही आहे. आणि म्हणून एकदा गळ्यात माळा घातली ती काढायची नसते. हळूहळू चला शब्दाचा अर्थ आहे परमार्थाची वाटचाल एकदा सुरू झाली ना ती शेवटपर्यंत निर्व्याज पद्धतीने ती चालली पाहिजे. त्यामध्ये कोणताही प्रकारचा बिघाड होत नाही, कोणत्याही क्षणी स्खलन होत नाही. अनेक प्रकारचे लोकापवाद आध्यात्मिक माणसाच्या वरती येतात. जेवढे सांसारिक माणसाच्या वरती अपवाद येत नाही त्यापेक्षा लाख पटीने आध्यात्मिक क्षेत्रामध्ये येणाऱ्या लोकांच्या वरती अपवाद येत असतात. आम्ही सोडून द्या, हे खूप मोठे मोठे माणसं आहेत, खूप मोठे मोठे अपवाद येतात. सामाजिक येतात, आर्थिक येतात, व्यावसायिक येतात, कितीतरी येतात. एक आपल्या जिथले भैयोजी महाराज एक होते. असा एक अपवाद आला, त्याने स्वतःला रिव्हॉल्वर आत्महत्या करून घेतली. त्यांनी
स्वतःला गोळ्या झाडून घ्यायच्या. हो, हळूहळू चला. आणि जे जवळचे लोक आहेत ना तेच वार करतात, लांबचे नाही करत कधी. आपण तुकाराम महाराजांना सांगावं लागतं, जर माझ्या पाठीमागे यायचं आहे ना तर हळूहळू चला. म्हणजे मी जे सांगितलंय ना, मनुष्य वर्तमान वर्तन ते मनुष्य पार्थ सर्वशः गीतेमध्ये म्हटलं आहे. सगळे मनुष्य माझ्या पाठीमागे अनुवर्तन केलं पाहिजे. मान्य आहे एवढंच का नाही म्हटले, सगळं झालं आहे, फक्त शेवटच्या अट आहे तेवढी मान्य जर केली तुम्हाला पोटभर खायला देईल. तुका म्हणे साठा घाटे तुका तुका म्हणे साठा घाटे तुका म्हणे साठा घाटे तुका म्हणे साठा घाटे कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला म्हणजे कोणी कोणाशी बोलायचं नाही. मग आबोला धरायचं का? कोणी कोणाशी न बोला. बरेच आध्यात्मिक लोक कोणी कोणाशी बोलत नाही. भजनी मंडळातील काही लोक त्यांनी एकमेकाशी बोलत नाही. का बोलत नाही? कोणी कोणाशी न बोला. तुम्ही सगळे एकाच घरातले गावातले भजनी मंडळी एकमेकाशी प्रेमाने बोलत नाही. हा, आम्ही बोलायचो अगोदर, पण ते कीर्तन ऐकलं ना काय कोणी कोणाशी न बोला. आता आम्ही नाही बोलत त्यांनी कोणी कोणाशी, त्यांचं ते कोणी कोणाशी न बोला. हाही अर्थ आहे तसा, तोही अर्थ तसा नाही. कोणी कोणाशी न बोला असं म्हणतात ना, तेव्हा आध्यात्मिक साधना सुरू होते तेव्हा असं म्हटलं जातं की ब्रह्मविद्या ही गोपनीय आहे, मंत्र हा गोपनीय आहे, साधना ही गोपनीय आहे. सगळ्याच गोष्टी उघड केल्यानंतर त्याचं फलनिष्पत्ती प्राप्त होत नाही. जर पेरलं आणि तसंच ठेवलं तर उगवत नाही, हे सगळ्या शेतकऱ्यांना माहिती आहे. म्हणून पेरल्या लगेच काय करावं लागतं? पेरल्या काय करावं लागतं बाबा? रहा मारावं लागतं. हे बऱ्याच वेळ शेती करत असल्यामुळे फिरवावं लागतं. कशा करता? झाकून टाकावं लागतं. झाकून टाकलं की चांगलं येतं ते. तसं आध्यात्मिक साधना तुम्ही किती जप केला, किती साधना केली, किती अनुष्ठान केलं, किती ध्यान केलं, किती अंतरंगामध्ये तुम्ही आज स्वतःला डोकवलं, जितके पुस्तकं तुम्ही जेवढे वाचले त्यापेक्षा तुमचे अंतर्मनातले पानं तुम्ही किती वाचले, स्वतःला तुम्ही किती समजून घेतलं, ही भूमिका केल्यानंतर
ते तुम्ही लोकांना सांगत बसू नका. आज ना रात्री मी 108 जप केले आणि परवा जवळजवळ 1000 माळा जपल्याने. आणि मग परवा हे असं केलं. लोकांना कळणार नाही ते. म्हणून कितीही जरी हे केलं तरी त्याच्या साधना लोकांना तुम्ही सांगू नका. कोणी कोणाशी ना बोला. आणि तिसरं आहे तुका म्हणे सांडा घाटे देणे नका भरू पोटे. पुन्हा पहिल्यांदाही पोट आला आहे आणि आता पुन्हा शेवटी पोट आला आहे. घाटे शब्दाचा अर्थ आहे आसार. घाटे शब्दाचा अर्थ आहे आसुरी संपत्तीचे जे दोष सांगितलेले आहेत 6. दैवी संपत्तीचे 26 गुण सांगितले आहेत आणि आसुरी संपत्तीचे 6 दोष सांगितले आहेत. दंभो दर्पो विमानश्च क्रोध पारुष्यमेवच. दंभ, दर्प, क्रोध, अभिमान, पारुष्य या गोष्टी आध्यात्मिक माणसाने हळूहळू टाकल्या पाहिजे. लवकर जात नाही लवकर त्या, पण हळूहळू प्रयत्नाने 1 वर्षानंतर 1 वर्ष प्रयत्न करायचा की मी दंभ टाकेल, 1 वर्षानंतर मी दर्प टाकेल, दंभो दर्प, 1 वर्षानंतर मी अभिमान टाकेल, 1 वर्षानंतर मी क्रोध टाकेल, नाही तर मग 2 वर्षानंतर. पण असं करत करत जर गेलं तरच खऱ्या अर्थानं जीवन समाधानी होऊ शकतं. नाहीतर दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, पारुष्य या सगळ्या गोष्टी पोटात ठेवायच्या आणि सगळं काही करायचं, त्यांनी पोट भरणार नाही, म्हणजे त्यांनी समाधान होणार नाही. हा ह्या अभंगाचा इत्यर्थ आहे. मग अशीच म्हटल्याप्रमाणे काल्याचं कीर्तन हे प्रसादाचं कीर्तन असतं. भगवंताची प्रसन्नता प्राप्त करून घेतल्यानंतर भगवंताचा प्रसाद घेण्याकरता हे काल्याचं कीर्तन आहे. भगवंताचे अनेक अवतार आहेत. अंश अवतार आहे, अंशांश अवतार आहे, पूर्ण अवतार आहे, परिपूर्ण अवतार आहे. भगवान श्रीकृष्ण हे परिपूर्णतम अवतार आहे. वसुदेव देवकीने भगवंताला खूप मोठी आराधना केली. देवा, तुझ्यासारखा पुत्र हवा आहे. भगवंत म्हटले माझ्यासारखा मीच आहे. आणि मग वसुदेव देवकीचं लग्न समारंभ सुरू होतोय. वरात आनंदाने निघते आहे. स्वतः कंस त्या
वरातीचं सारथ्य पण करत आहे. आणि तेवढ्यामध्येच आकाशवाणी झाली, अरे जिच्या साठी ह्या वरातीमध्ये तू नेतृत्व करत आहेस, तिचा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. अशी आकाशवाणी झाल्यानंतर त्या बहिणीच्या संगोपनाकरता नेतृत्व करत होता, लगेच खडग उपसलं आणि मारण्याकरता तो धावला. तलवार मारणार तेवढ्यात वसुदेवाने हात धरला आणि सांगितलं, मारू नका, तिचा 8वा मुलगा मारणार आहे ना तुम्हाला, एक एक तुम्हाला मी 8ही मुलं देतो. पण त्या काळात राक्षस सुद्धा, कंस सुद्धा एकमेकावरती विश्वास ठेवायचे. पण का कंस असून सुद्धा विश्वास ठेवायचे. त्याला वाटलं बरं आहे वसुदेव माळकरी माणूस आहे, त्यावरती विश्वास ठेवायचे. आणि ह्याप्रमाणे 1, 2, 3 असा वसुदेवाने एक मुलगा स्वतःचा देत गेला. योगमायेने संकर्षणाला दुसरीकडे नेलं आणि मध्यरात्री श्रावण महिना आहे, मंद मंद पाऊस पडतो आहे. आकाशामध्ये देवतांचे विमान आहेत, अप्सरा आहेत, मेघ पडतोय, नद्या दुथडी भरून वाहत आहेत, मोर नाचतायत. अत्यंत मंगलमय असं वातावरण आहे. रात्रीचे 12 वाजलेले आहे. संपूर्ण पृथ्वी एकत्रित येऊन सुसज्ज झालेली आहे या पृथ्वीच्या मालकाचं स्वागत करण्याकरिता. आणि रात्रीच्या 12 वाजता बरोबर भगवान त्या कारागृहामध्ये प्रगट झाले. प्रगट झाल्यानंतर इतकं दैदिप्यमान त्या भगवंताचं स्वरूप, तुझे नरनिरळी कोटी चंद्रप्रकाश कमलनयन हास्य वदन असे असा तो परमात्मा बोलू लागला. मला आता इथे ठेवू नका म्हटले, मला काय घेऊन नादाच्या घराला भगवंताने सांगितलं, नंदाच्या घराला मजन ही गोकुळाला. भगवंताचं खूप मोठं विस्तीर्ण चरित्र श्रीमद भागवतामध्ये आणि विशेषतः दशमस्कंदामध्ये इतकं मोठं चरित्र आहे. श्रीधराचार्याने त्यावरती खूप मोठं भाष्यही केलेलं आहे. मधुसूदन सरस्वतीने त्याच्यावरती आणखी खूप मोठं भाष्य केलेलं आहे. एका श्लोकावरती किती भाष्य, किती वेगवेगळे भाव, स्वतंत्र तो भागवताचा विषय आहे. मी 7 दिवस ऐकला आहे. बाबांनी तो दरवर्षी सांगितलं. मी त्यांना विचारलं, कितवं भागवत आहे हे, कितवं भागवत झालं या वर्षी? 45 वर्ष.
45 वर्षापासून भागवत चालू आहे. वा, म्हणजे मंडळी भागवतच पाठ आहे, तर काय सांगायचं. सगळ्याच छोट्या छोट्या गोष्टी मी त्यांना विचारलं की म्हणजे लक्षात नाही म्हटले, पण बऱ्याच दिवसापासून चालू आहे. 45 वर्षापासून स्वतः सायकलवर येतात, भागवत सांगतात आणि पुन्हा आपल्या निवासस्थानी जातात. एक मोठी साधन आहे, तपश्चर्या आहे. आपल्याला एखाद्या वर्षी एखाद्या ठिकाणी काही कुठलं तर आपण कट करतो पत्ता तिथला. यांचे पत्ते इतके कायमचे आहेत ते होतच नाही कट कधी. आणि भगवंताचं चरित्र अतिशय आगाढ असं चरित्र आहे. भगवंत गोकुळामध्ये जेव्हा आले, ते चरित्र सांगत नाही बरं, फक्त भाव सांगतो आणि समाप्त करतो. भगवंत जेव्हा गोकुळामध्ये आले, एखादा मनुष्य एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर काय प्रभाव होतो तो आल्यानंतर कळतो बरं का गुरुजी. त्याच्या अनुपस्थित मध्ये काही कळत नाही, पण तो आल्यानंतर प्रभाव कळतो. भगवान श्रीकृष्ण गोकुळामध्ये त्यांनी प्रवेश केला न केला तोच. त्या गोकुळामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये ज्या अडचणी, ज्या चिंता, ज्या क्लेश होतात, भगवंताने आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर त्या गोकुळातली जी चिंता होती सगळ्यांची, त्यांनी त्या क्षणी पळ काढला. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, चिंता पळाली गोकुळा बाहेरी. प्रवेश भिकारी केला देवी, प्रवेश भिकारी केला देवी, प्रवेश भिकारी केला देवी, प्रवेश भिकारी केला देवाने भीतरी म्हणजे आतमध्ये प्रवेश केल्याबरोबर चिंता पळून गेली म्हणून आपल्याकडे म्हणणं आहे. चांगल्या माणसाचे पाय लागले, बरे झालं तुमचे पाय लागले आमच्या घराला, म्हणतो ना आपण. त्याच्या पाठीमागे फिलॉसॉफी आहे. चांगले माणसं आपल्या घरामध्ये यावी. जे काही आधुनिक भाषेमध्ये सांगायचे, जे काही निगेटिव्हिटीज असतात, निगेटिव्ह पॉवर्स असतात, त्या निघून जातात. पहिली गोष्ट, भगवंत त्या गावात आल्याबरोबर चिंता ती पळाली गोकुळा बाहेरी. आणि चिंता गेल्याबरोबर, पळून गेल्याबरोबर प्रत्येकाच्या घरामध्ये गायी खूप दूध द्यायला लागल्या. ज्यांना मुलं बाळं होत नव्हती त्यांना मुलं बाळं व्हायला लागली. ज्यांच्या शेतीमध्ये काही पिकत नव्हतं त्यांच्या शेतीमध्ये 10-10, 15-15, 100-100 पोते पिकं यायला लागले. त्याचं कारण काय आहे? लक्ष्मीने त्या ठिकाणी वास केला. घरी झाला लक्ष्मीचा वास, कैद्यदारी राजा त्रास आला, कैद्यदारी राजा त्रास आला. घरी झाला लक्ष्मीचा वास, कैद्यदारी राजा त्रास आला, कैद्यदारी एका घराचं नाही, घरोघरी भगवंत त्या ठिकाणी आल्यानंतर त्या गावाची चिंता निघून गेली आणि घरोघरी लक्ष्मीचा वास झाला. म्हणजे त्यांची आर्थिक संपदा खूप चांगली झाली. आता लोकांना एकच वाटलं, देव आले, चिंता गेली, लक्ष्मीचा वास झाला. पण प्रत्येकाला वाटायला लागलं, देवाला जसं ज्ञान आहे तसं ज्ञान आम्हाला होईल का? आम्ही मुक्त होऊ का? गोकुळीच्या लोक झाले ब्रह्मदेव, गोकुळीच्या लोक झाले ब्रह्मदेव, गोकुळीच्या लोक झाले
चिंतानी त्या गावात प्रवेश केला गोकुळामध्ये, चिंता पळून गेली. ज्या क्षणी चिंता पळून गेली त्या क्षणी घरोघरी लक्ष्मीचा वास झाला. ज्या क्षणी घरोघरी लक्ष्मीचा वास झाला त्या दिवशी गोकुळातल्या सगळ्या माणसांना ब्रह्मज्ञान झालं. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचून जप तप केल्या वाचून ब्रह्मज्ञान झालं. आता सांगा बरं, चिंता नाही, लक्ष्मीचा वास झाला, ब्रह्मज्ञान प्राप्त झालं, मग आता काय करायचं? ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्यानंतर सुद्धा ब्रह्मज्ञानाचा आनंद घेता आला पाहिजे. तो ब्रह्मज्ञानाचा आनंद घ्यायचा असेल तर कोणाबरोबर घ्यायचा? मग आता दगडाबरोबर का मातीबरोबर? तर ब्रह्म साक्षात्कार झाला असेल आणि ब्रह्माचा आनंद घ्यायचा असेल तर ब्रह्माबरोबरच घ्यावं लागेल ना. आणि प्रत्यक्ष परब्रह्मच नंदाच्या घरामध्ये ते नाचत होत आहे. विठ्ठल यशोदेला वाटलं मला ब्रह्म कळालं आहे, पण ह्या सगळ्या लोकांना ब्रह्म कळालं की नाही, एक निमित्त केलं. आणि सारवत असताना परमात्मा सगळ्या गल्लीत फिरत फिरत लांब गेला आणि यशोदेला दिसेनासा झाला. तेव्हा यशोदेला असं वाटलं मला जसं कृष्ण दिसतोय ना तसा इतरांना दिसला आहे का, कोणी पाहिला आहे का? माझा कृष्ण देखिना, माझा कृष्ण देखिना. या म्हणण्याचा अर्थ असा आहे, मी जो ब्रह्म पाहिला, मी त्या देवाचा साक्षात्कार केला आहे, मला जो आनंद आला आहे, मी जे तृप्त झाले आहे, माझा जो अष्टसात्विक भाव निर्माण झालेला आहे, त्या कृष्णाला पाहिल्यानंतर तो कृष्ण तुम्ही पाहिला आहे का? माझा कृष्ण देखिना कोणीतरी सांगा रे सांगा, कोणीतरी सांगा रे सांगा, कोणीतरी सांगा रे सांगा. माझा कृष्ण देखिला काय, कोणीतरी सांगा रे सांगा, कोणीतरी सांगा रे सांगा, कोणीतरी सांगा रे सांगा. हसी घेऊन आखोला, हसी घेऊन आखोला. हलनी रागत आले मुला, सावित्री तुला, होते सावित्री तुला. कैसी भूल पडिएली, कैसी भूल पडिएली. कोणीतरी सांगा रे सांगा, 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 कोणीतरी सांगा रे सांगा. ज्या तत्वाचं ब्रह्मज्ञान झालं आहे तो ब्रह्म ते कृष्ण कोणी पाहिला आहे का? दौंडी पिटली यशोदा मातेने. भगवंताला वाटलं आईने सांगितलं आहे, पण प्रत्यक्ष वेदामध्ये नेती 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 म्हणून ज्या श्रुतीने नकाराने सांगितलं त्या श्रुतींच्या हातामध्ये मी जाणार आहे आता. आणि म्हणून भगवंत दुसऱ्या दिवशी गोपाळांना बरोबर घेतलं आणि ज्या गोपिका दही दूध घेऊन दुसऱ्या दिवशी बाजाराला जाणार होत्या त्या दिवशी भगवंत आदल्या रात्री दही दूध त्याने खाल्लं. दुधाण्या ज्या होत्या त्या उलट्या करून सोडल्या.
काही दही दूध घेतलं, सांडून टाकलं. एक म्हातारा बाहेर झोपलेला होता, ते दही दुधाचा डेरा घेतला, त्याच्या डोक्यावर फोडला. अशा अनेक लीला करता करता पती पत्नी झोपले होते. एकाची दाढी, एकाची वेणी, त्याची गाठ बांधून दिली. जाता जाता एका स्त्रीने काल्याचं कीर्तन आहे म्हणून रांगोळी काढली होती. हा आधीच गेला, त्याने स्वतः रांगोळी काढली उलटी त्याची सगळी. हा एका दिवसा सगळं हा प्रकार पाहिल्यानंतर हा कोणी केला असेल बरं? सगळ्यांना वाटलं की हा प्रकार नक्की कृष्णानेच केला असला पाहिजे. तेव्हा सगळ्या गवळणी एकत्रित झाल्या. बाजाला लीला म्हटल्या, सगळ्या गवळणी एकत्रित आल्या आणि यशोदेला सांगितलं, याने एवढ्या खोड्या केल्या, एवढ्या खोड्या केल्या, या खोड्या जर नाही थांबल्या तर आम्ही गोकुळ सोडून जाणार आहे. यशोदे, आम्ही राहावं का जावं? जावं. यशोदा कृष्णा सांगावे, यशोदा कृष्णा सांगावे, गोकुळी राहावे कामारे, गोकुळी राहावे कामारे, गोकुळी राहावे कामारे. सगळ्यांनी सांगितलं राहायचं का जायचं आम्ही. यशोदेने कृष्णाकडे पाहिला. हे लोक काय म्हणतात, राहायचं का जायचं? ते म्हणलं थांबा नाही 5 मिनिटं, जायचंय सगळ्यांना, 5 मिनिटं थांबा. बरं म्हणलं थांबू 5 मिनिटं. मग सगळे गोपाळ एकत्रित आले. भगवान कृष्ण त्या ठिकाणी होते. सांगितलं, कृष्णा तू आता काही इथे राहू नकोस, तुला शाळेत जायला पाहिजे. आणि त्या काळची शाळा म्हणजे सगळ्या गायांना एकत्रित घ्यायचं, वासरांना एकत्रित घ्यायचं. सकाळी सकाळी भगवंताला सुंदर प्रकारचं स्नान घातलं, पितांबर नेसवला, कमरेला सुंदर प्रकारचा शेला बांधला, त्यात बासरी होती, वरती मोर पिसारा होता. भगवंताचे अत्यंत कुरळे केस, ज्याला पाहिल्यानंतर सूर्याचा प्रकाश देखील फिका पडेल असा दैदिप्यमान भगवान श्रीकृष्ण. भगवंताच्या हातामध्ये आईने काठी दिली आणि खांद्यावरती घोंगडी दिली. गोपाळांना बरोबर दिलं आणि सगळ्यांना सांगितलं, त्या गाई, हे वासरं आणि हे गोपाळ तुम्ही आता घेऊन रानात घेऊन तुम्ही चालायला. अरे तुम्ही गाया घेऊन सरे तुम्ही गाया घेऊन सरे तुम्ही गाया घेऊन सरे गोपाळातया, तुम्ही गाया घेऊन सरे गोपाळातया. भगवंत राणामध्ये गेले. त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या राक्षसांना मारलं, कालियाचा वध केला. त्यानंतर सगळ्या गोपाळांना आनंद दिला. त्याचबरोबर
सगळे गोपाळ एकत्रित झाले आणि सांगितलं देवा आपण एक खेळ खेळूया. एक काय खेळायचं म्हटलं माझ्याकडे अनेक प्रकारचे खेळ आहेत. मग विटू, दांडू, चेंडू, लगोरी, हमामा, हुमऱ्या. एवढा मोठी खेळल्यानंतर सगळ्यांच्या अंगातून घाम आला असेल खूप. आणि जोपर्यंत शरीराच्या अंगातून घाम येत नाही तोपर्यंत डॉक्टर सांगतात टॉक्सिन बाहेर पडत नाही. आणि ज्यांच्या शरीरातून टॉक्सिन बाहेर पडत नाही त्यांना मग खूप आजार होतात. जे नांगरतात, वखरतात, ट्रॅक्टरवर जातात कामाला तरी जास्त आजारी पडत नाही, कारण ते टॉक्सिन बाहेर पडतात. नको असलेले शरीरात ते घटक आहेत. पण कायम सावलीमध्ये, कायम कॅम्प्युटरमध्ये, कायम एसी गाडीमध्ये आपल्या टॉक्सिन बाहेर पडत नाही. डॉक्टरला टॉक्सिन काढायला लागतात. बरोबर. असे खेळ खेळल्यानंतर टॉक्सिन बाहेर पडतील यात नवल नाही. ते खेळाची चाल म्हणल्यानंतर सुद्धा त्याला घाम आला असेल. आणि भगवंताला असं वाटलं एवढ्या प्रकारचे खेळ खेळले. गोपाळाने सांगितलं देवा आता बस झालं आता. खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. त्या न्यायाप्रमाणे सगळ्या गोपाळांना भगवंताने एकत्रित केलं. त्यांच्या अधिकाराप्रमाणे, त्यांच्या वयाप्रमाणे, त्यांच्या साधनेप्रमाणे भगवंताने सगळ्यांची शिदुरी एकत्रित घेतली. आपली शिदुरी त्यामध्ये टाकली. त्यामध्ये लिंबू, मिरची, कोशिंबीर सगळ्यांचा हा भाग एकत्रित केला. आणि भगवंताने जो काला केला त्या काल्याचं स्मरण आपण 2 मिनिटात करूया. तत्पूर्वी मौलींचं भजन घेऊया. ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज 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 माऊली. भगवंताने सगळ्यांना एकत्रित केलं. स्वर्गातील देव देखील अमरावती ओस पडली. सगळे काला पाहण्याकरता आले. भगवंताने हास्य नम्र विनोद करत करत तो काला सगळ्यांना वाटला. भागवताने त्याचं खूप मोठं विस्तृत वर्णन आहे. पण एक पारंपरिक श्लोक म्हटला जातो. कक्षे वामे पाणो अश्रुणकवरं तत्फलान्यङ्गुलेषु तिष्ठन्मध्ये स्वपरि सुदतो हास्यं गर्भवैश्वरी स्वर्गे लोके निशति भूषे यज्ञे भूपालके गोपाल कृष्ण भगवान की जय. मी जेव्हा आलो आला जे ठरवलं होतं की 20 मिनिटं बोलायचं, 15 मिनिटं बोलायचं. गुरुजींना मी मुद्दाम फोन केला
मी तर 20 मिनिटं बोलणार आहे, बाकीचं पुढं काय करायचं. म्युझिक मग आले तर मग मला चैतन्य संचार झाला पण म्हटलं नाही का ते म्युझिक थेरपी झाली, मला स्फुरण झालं, आवाज पण मला निघत होता मगाशी येईपर्यंत. माहिती नाही वातावरण बदललं ते सगळंच बदलून जातं. आणि हे सगळं हे तुमच्यामुळे मला ही सेवा करण्याचा योग आला. गिरी महाराजच या ठिकाणी प्रत्यक्ष सशरीर उपस्थित आहेत. तेच नाही, त्यांचे सुपुत्रही सशर्त या ठिकाणी आहे, सशर्त. आणि महात्मा महाराज या ठिकाणी आहेत, अडवणजी महाराज ना, अवघडानंदजी महाराज ते आपल्या वावी रोडला राहतात. गाडेकर बाबा तर आहेतच, वावीवरून सर खास अण्णांच्या मर्जीने उपस्थित आहेत. एक गोष्ट मी विसरूनच गेलो, अण्णा एकटेच नाही, पुत्ताऊ समवेतम आगत आहात, 2 पुत्रांसहित हजर आहेत या ठिकाणी. टेक्निशियन पण आहेत आणि महाराज पण आहेत. खरं म्हणजे हा त्यांच्याच साधनेचा हा प्रभाव आहे. बाबांनी गावोगावी जाऊन हे अध्यात्माचा प्रवास सुरू केला. मला आठवतं मी खूप लहान असताना बाबांचं जेव्हा कीर्तन असायचं ना, तेव्हा सगळ्या गावातल्या बायका माणसं आज कीर्तनाला जायलाच पाहिजे, आज गोधडी घेऊन जायला पाहिजे. आणि कीर्तन सुरू व्हायच्या आधी ते बसायचे आणि त्यांनी काय सांगितलं वर्षभर चर्चा असायची, त्यांची तपकीर असायची, बरोबर ना. ते मग ते मला येणार नाही, ते त्यांनाच येत ते. आणि ते जुने लोक अजून पण सांगतात ते, म्हणजे आम्ही केलेलं कीर्तन घरी जाई पण ते विसरून जातात, पण त्यांनी केलेलं कीर्तन वर्षभर विसरायचं नाही. ही त्यांची खास खासियत होती. आणि त्यांनी काही मागे पाहिले नाही, मला काही दिलंय का नाही दिलंय काय, मी एसटीने निघालं या गावाला त्या गावाला. खूप मोठी परंपरा आहे 2 पिढ्यांची. आता 3री पिढी गुरुजींच्याकडे 4थी पिढी तयार होण्यासाठी हा मोठा सगळा भाग इथे आहे. आणि तुम्ही ग्रामस्थ 2 वर्षात सगळे सुखरूप राहिलात, ही भगवंताची आपल्यावरती कृपा आहे. आणि जे कोणी दुर्दैवाने गेले त्यांना आपण सगळ्यांनी अत्यश्रद्धा अंधकरणाने श्रद्धांजली वाहूया. कारण हा रोग असा होता, जायला नको होतं पण तरी काही लोक गेले. पण सगळ्यांना श्रद्धांजली. जे कोणी आहेत त्यांना आयुष्य आरोग्य चांगलं लाभावं अशी प्रार्थना करूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं क्षितिज आहे आणि आमचे किशोर महाराज आहेत, कीर्तन पण केलं ना, त्याने कीर्तन पण केलं आहे. आणि नेहमीच आमच्या पाठीमागे पुढे काही अडचणी असल्या तर ते असतातच, ते सगळे बरोबरच आहे. आणि त्याचबरोबर आमचे पितृतुल्य सगळे मंडळी इथे आहेत. आणि गुरुवर्य महेशजी महाराज भगुरे त्यांनी प्रत्येक महिन्यापासून वावीमध्येच निवास केलेला आहे. त्यांच्या चाली ऐकायला बरं वाटतात, पण त्यांच्याकडे मुलं पाठवायला बरे वाटत नाही. गिरी महाराजांचे मला वाटतं 2 नातू ना, 3 किती कृष्ण महाराजांचेच भेटून आहे. कृष्ण महाराजांचे जे 2ही नातू अतिशय सुंदर गातात. त्याचं कारण एक आहे, बापालाच आवड असल्यामुळे ते बापासहित मुलं शिकायला जातात. तेही जातात आणि त्यांच्या मुलांना पण शिकवायला घेऊन जातात. तसं आपल्याही इथल्या लोकांनी न्यायला काही हरकत नाही. दरवर्षी म्हणत असतो, पण कोणी जात नाही. याला सांगत असतो, तो ट्रॅक्टर घेतला, गाड्या घेतली, गाया घेतल्या, झालं संपलं. कसं
तर जायला पाहिजे. एवढं केलं तरी ते करायलाच पाहिजे ते, किंवा आपल्याही विचार कोणी जायला पाहिजे. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद देत आणि आता काल्याचा अभंग होईल. त्या काल्याचं दहीहंडीची जी हे आहे ते दोन्हीही महत्त्वाचं कार्य मी अण्णासाहेबांना, बाबांना आणि स्वामींना मी विनंती करणार आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय तुम्ही भारे दोन्ही कडे Hare
माझी आस संत संगे सर्व काळ पंढरीचा वार करी चंद्रभागे स्नान पंढरीचा वार करी अहंकाराचा वारा लागो राज सावे कल्याण तुझे काही न मागो तुझं का म्हणे आता उदार तू होईल देवी पायी संतांची या संतास निर्विहीच मजते आणि तुझे काही न मागो तुझं